उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड, ज्यामध्ये आपण साबुदाणा भिजवलाही नाही किंवा शिजवलाही नाही. करायला इतके सोपे आहेत ना. तुम्ही बालपणात पहिल्यांदा जरी काही करताय आणि तुमच्या हाताखाली मदतीला मुलं-बिलं आहेत, तर मुलंही करू शकतील इतके सोपे आहेत. हे वाळलेले पापड आणि हे तळलेले पापड एकदम चवीला भारी लागतात. फक्त इथं सांगितलेलं प्रमाण वापरायचंय आणि त्या पद्धतीने पापड करायचे. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय उपवासाचे वर्षभर टिकणारे साबुदाणा बटाट्याचे पापड. एकदम परफेक्ट प्रमाणे अचूक पद्धत आहे आणि व्यवस्थित टिप्स सांगितल्यात. तुमचे पापड बिघडणार नाहीत. रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाला फार काही साहित्य चालत नाही, त्यामुळे अगदी मोजकं साहित्य लागतं. तर इथं आपण घेतलेले आहेत 1 किलो बटाटे. 1 किलो बटाट्यासाठी आपण 300 ग्रॅम साबुदाणा घेतलाय, जो भिजवला नाही असाच आहे. 300 ग्रॅम साबुदाणा, 1 किलो बटाटा, 5 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आणि चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर हा साबुदाणा घेतलाय, आपण याला भाजून घेऊ. खूप भाजायचं नाही, एक 3 ते 4 मिनिटं चांगलं गरम करून घ्यायचं. तर 4 ते 5 मिनिट साबुदाणा आपण चांगला मंद आचेवर कडकडीत गरम करून घेतलाय. याने काय होतं, यातलं स्टार्च थोडंसं कमी होतं, साबुदाण्यातलं काही मॉइश्चर असेल तर तेही निघून जातं आणि त्यामुळे पापड चांगले फुलतात. साबुदाणा एका ताटात काढून गार करून घेऊया. साबुदाणा गार होतोय तोपर्यंत आपण बटाट्याचं साल काढू. तर 300 ग्रॅम साबुदाण्याला 1 किलो बटाटा घेतला आणि हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. बटाटा बऱ्याचदा उकडल्यानंतर असा खूप पचपचित होतो, पाणी खूप जास्त ओढून घेतो. मग ते कशालाही असेल तर मिश्रण सैल होण्याची शक्यता असते. त्यामुळं बटाटे काय करायचे, स्वच्छ धुवायचे, असे 2 भाग करायचे. कुकरच्या डब्यामध्ये टाकायचे. बटाट्याच्या डब्यात पाणी घालायचं नाही, फक्त कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आणि बटाटे उकडायचे. म्हणजे बटाटे जास्त पाणी ओढून घेत नाहीत, कारण त्यांचा पाण्याशी संपर्कच नसतो. फक्त वाफेवर शिजलेले बटाटे असे छान शिजलेही जातात आणि पचपचित होत नाहीत. बटाट्याचं साल काढून घेऊया. सगळे बटाटे सोलून घेतले. आता यांना बारीक किसणीने किसून घ्यायचंय. मॅशही करू शकतो, पण त्याच्यामध्ये एखादी गुठळी राहण्याची शक्यता असते, मग पापड लाटताना फाटतो. म्हणून मग बारीक किसणीने किसून घ्यायचं. आणि सगळा बटाटा बारीक किसणीने किसून घेतला. दुसरीकडे साबुदाणा पण पूर्ण गार झालाय. आता मिक्सरचं लहान भांडं घेतलंय. यामध्ये थोडा थोडा साबुदाणा घालायचा आणि याला बारीक करायचं. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचं. तो थोडा थोडा साबुदाणा घेऊन बारीक करूया. तर साबुदाणा बारीक करून घेतलाय. आता आपला बारीक रवा कसा असतो तसं टेक्स्चर याला येतं. तुमचा मिक्सर अजून पॉवरफुल असेल तर अजून बारीक होईल. पण आपण काय करूया, याला चाळून घेऊया. म्हणजे जर काही अगदी जाडजाड कण असतील तर ते वेगळे होतील. खूप बारीक चाळणी वापरायची नाही, थोडीशी मोठी घेतली तरी चालेल. हे बघा, हे बरेच जाड कण आहेत, तर हे आपल्याला घ्यायचं नाही, याला काढून टाकायचं. साबुदाणा चाळून घेतला. आता यामध्ये घालूया उकडलेला बटाटा. हिरव्या मिरचीचा ठेचा, एक 7-8 मिरच्या ठेचून घेतल्या. तुम्ही याच्याऐवजी मिरची पावडर घातली तरी चालेल, प्लेन मिरची पावडर ज्याच्यात मसाला नसतो. आणि मीठ चवीपुरतं, साधारण 1 टीस्पून मीठ घातलं. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. साबुदाण्याचं पीठ आणि उकडलेला बटाटा, ठेचा, मीठ सगळं चांगलं मिसळायला हवं. याला चांगलं एकजीव करून मळून घेऊया. याला आपण छान मळून घेतलंय. जवळपास एक 5 ते 7 मिनिटं मी चांगलं मळून घेत होते, म्हणजे साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा चांगला एकजीव होतो. आता साबुदाणा कच्चाच वापरलाय, त्यामुळे याच्यावर झाकण ठेवायचं. याला 1 ते 2 तास भिजू द्यायचं, म्हणजे त्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये साबुदाणा भिजतो. आणि हां, याला मी जराही पाणी वापरलं नाही बरं का. पाणी न वापरता आपण हे पीठ भिजवलंय. आणि जर एका क्षणाला तुम्हाला वाटलं की खूपच पातळ व्हायला लागलंय तर टेन्शन घेऊ नका, असंच याला झाकून ठेवा आणि एक 10-15 मिनिटांनी बघा की पीठ थोडंसं घट्ट होतंय की काय. तरीही ते पातळच असेल तर थोडंसं आणखी साबुदाण्याचं पीठ करून वाढवू शकता. तासभर याला भिजू देऊया. तर 1 ते 1.5 तास झालाय, बघूया.
तर मी चेक करून बघितलं, पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता फक्त आपण काय करू, मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल हाताला घेते कारण हे उपवासाला चालतं. पण खूप तेलाचा वापर करू नका, नाहीतर पापडाला मेणचट वास येईल. याला आपण चांगलं मळून घ्यायचं. हवं तर तुम्ही काय करू शकता, थोडं थोडं पीठ घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं आणि याला मळायचं. याने काय आहे ना, हे अजून छान एकजीव होईल आणि पापड व्यवस्थित लाटता येतील. अगदी बोटाला थोडं तेल घेतलं आणि याला मी असं मळून घेतलंय. आता याचे छोटे छोटे गोळे करू आणि मग पापड करायला घेऊ. असा रोल करून घ्यायचा आणि सुरीने कापायचं, म्हणजे गोळे बऱ्याचपैकी एकसारखे येतात आणि मग पापड पण एकसारख्या साईजमध्ये होतात. या पद्धतीने आता ह्या गोळ्या आपण झाकून ठेवूया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या करू, किंवा तुम्ही थोड्याशा मळून घ्या, गोळ्या करून पापड करा. या प्रकारे आपण पापड करून घेऊया. तर एवढ्या गोळ्यांचे मी तुम्हाला करून दाखवते आणि मग उरलेलं असंच करायचं. आता आपण पापड लाटायला सुरुवात करतोय. सगळा असा सेटअप मांडून घेतलाय. 2 पद्धती दाखवते. तर पोळपाटावर पॉलिथिन घेतली आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावायचं. एकदाच लावायचं. अगदीच तुम्हाला वाटलं एक 40-50 पापड करून झाले की चिकटायला लागलंय, तर तेल लावा. आता यावर आपल्याला ही गोळी ठेवायची आहे, त्यावर दुसरा पॉलिथिन ठेवायचा आणि याला एखाद्या सपाट तळाच्या ताटलीने, भांड्याने, डब्याने प्रेस करायचं. याला प्रेस करून घेतलं की मग आपण याला लाटून घेऊ शकतो, किंवा तुम्ही सुरुवातीलाच गोळीला थोडं चपटं करून लाटून घेतलं तरी चालेल. मध्यम असे पातळ पापड लाटलेत, खूप एकदम पातळ ठेवले नाहीत किंवा एकदम जाडही केले नाहीत. हे बघा, या पद्धतीने वरचा पॉलिथिन काढून टाकला. आता याला पेपरवर काढून घेऊ. इथं एक पॉलिथिन अंथरला आहे, त्यावर आपल्याला पापड टाकायचा आणि वरच्यावर पेपर काढून टाकायचा. या पद्धतीने. आता दुसरी पद्धत, पापडाचं मशीन म्हणजे पुरीचं मशीन असेल तर त्याने, यावर सुद्धा आपल्याला पॉलिथिन ठेवायचं आहे. पहिल्यांदा करताय तर तेलाचं बोट फिरवायचं, यावर गोळी ठेवायची, दुसरा पॉलिथिन ठेवायचा आणि याला प्रेस करायचं. या मशीनमध्ये ही खूप जड असते, त्यामुळं तुम्हाला असं वेगळं परत लाटत बसण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित भार पडतो आणि पापड छान लाटला जातो. पापड काढून घेऊया. पापड खाली करायचा, पॉलिथिन काढून टाकायचा. या पद्धतीने अशा प्रकारे आपण सगळे पापड करून घेऊया. चला, आता सगळे पापड चटाचट करून घेते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, तुम्ही जो पॉलिथिन वापरता ना, त्याला जर समजा तो चुरगाळलेला असेल, चिरा असतील, तर पापडाला पण त्याच्या चिरा जातात आणि पापड वाळल्यावर तुटतात. साधी गोष्ट आहे, लक्षात येत नाही. त्यामुळं पेपर शक्य होईल एवढा प्लेन वापरा. शक्यतो जाड पेपर वापरा, म्हणजे पापडाला चिरा जाणार नाहीत आणि तो वाळल्यावर तुटणार नाही. सगळे पापड करूया. तर अशा प्रकारे सगळे पापड करून झाले. ते मी पॉलिथिनवर असे चांगले पसरून वाळायला घातलेले आहेत. आता तुमच्याकडे जर ऊन येतं तर 1 ते 2 दिवसामध्ये पापड अगदी छान वाळतात. पण ऊन येत नाहीये, तर अशा जागी वाळायला घाला की जिथं कमीत कमी सूर्यप्रकाश तरी येतो आणि हवेशीर आहे. एकदम असं कोंदट जागी घालू नका. खिडक्या वगैरे उघड्या ठेवायच्या, फॅन लावायचा. अशा ठिकाणी जर तुम्ही पापड वाळवले तर छान वाळले जातात. जर ऊन नसताना तुम्ही घरामध्ये हवेशीर जागी वाळवताय तर मग 2 ते 3 दिवस लागतील. आता हे पापड वाळले की मग तुम्हाला भेटते. आणि हे घ्या, 2 ते 3 दिवस मस्त वाळवल्यानंतर आपले हे साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड तयार झालेले आहेत. किती सुरेख झालेत बघा. आणि याला काही त्रास पण झाला नाही. आपण काहीही शिजवलेलं नाही. साबुदाणा बारीक केला आणि तो बटाट्यामध्ये मिसळून थोडा वेळ भिजवलं आणि पापड तयार केले. हे पापड तयार झालेले आहेत. आपण हे जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये अर्धा किलो पापड तयार झाले. आणि असे मोजून म्हणाल ना, तर जवळपास 40 ते 50 पापड तयार होतात. तरी पण तुम्ही किती लहान मोठे पापड करता यावर आहे. आता हे पापड वाळवताना जर तुमच्याकडे ऊन येत आहे, 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये वाळवून घ्या आणि मग चांगले वाळले की डब्यामध्ये भरून ठेवा. पण जर ऊन येत नसेल तर फॅन खालीच तुम्हाला 2 ते 3 दिवस वाळवायचे. एखाद दुसरा दिवस जास्त लागेल. पण पापड वाळल्यानंतर असे टोपलीत किंवा मोठ्या परातीत भरून कमीत कमी 1 तास तरी जिथं खिडकीत वगैरे ऊन येतं तिथं ठेवून घ्या. कारण थोडं जरी ऊन मिळालं ना, पापड वर्षभर टिकायला चांगली मदत होते. तर आपले हे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला प्रमाण वगैरे सगळं समजलं. तळून बघूयात कसे होत आहेत. तर तेल मस्त तापलंय. गॅस मी मोठाच ठेवतेय कारण साबुदाणा कडक असतो, त्यामुळे पापड तळायला थोडंसं जास्त तेल कडकडीत लागतं. पापड टाकूया आणि हे बघा, मस्त झाला ना पापड. काहीही शिजवलं नाही, काही नाही, म्हणजे साबुदाणा वगैरे भिजवला नाही, शिजवला नाही, तरी पण छान झालेलं आहे.
काढून घेऊया. आता तेलाने ताव धरला की बाकीचे आणखीन छान तळले जातील. आणि यामध्ये आपण मिरची पावडर घालत नाही, त्यामुळे याला ठसका येत नाही. मिरची पावडर घातली की असे पापड किंवा आपण चकली करतो ना, खाताना थोडा ठसका येतो. छान होतात. बघितलं ना, किती सोपी पद्धत होती, काही त्रास नाही. साबुदाणा बारीक करायचा, उकडलेल्या बटाट्यामध्ये मिसळायचा, मिरची घालायची आणि पापड करायचे. गॅस बंद करते मी. बस एवढे पापड मी तळून घेते आणि बाकीचे स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवते. मस्त वर्षभर टिकतात. पण खरं सांगू, हे असले पापड आहे ना, आमच्या घरामध्ये मला जास्त आवडतात. त्यामुळे हे मी वरचेवर तळून खाते. महिनाभर काय 2 महिन्याच्या आतमध्ये हे संपून जातात. तर अशा प्रकारे हे छान असे आपले पापड तयार झालेले आहेत. तोडून दाखवते हा पापड तुम्हाला. हे बघा, छान झालाय ना, मस्त एकदम हलका फुलका झालाय, खूप जास्त कडकडीत लागत नाही. तर अशा प्रकारे आज आपण इथं उपवासाला चालणारे साबुदाणा बटाट्याचे पापड फार झंझट न करता, पीठ न शिजवता तयार केले. तुम्ही सुद्धा या पद्धतीने इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.